क्षितिज मला तुला विचारायचंय की मी कुठेतरी बघितलं की तू सांगत होतास की तू शेती ऍक्च्युली जेव्हा केलीस या चित्रपटाच्या माध्यमातून शूट करताना तेव्हा तुला करायचं कामही करायचं होतं आणि ऍट द सेम टाइम तुला अभिनय सुद्धा करायचा होता. मलाही विचारायचंय की ह्याच्या आधी लाईक प्रॉपर शेतीचा अनुभव किंवा काम करण्याचा अनुभव तुला होता? मला वाईटच वाटतं या गोष्टीचं की दुर्दैवाने मी एकटा असेल या क्रू मध्ये ज्याच्या वाटेला कधी शेती आलेली नाही. म्हणजे हे सांगताना मला लाज नाही वाटत पण वाईट वाटतं कारण तो माझ्या हातातला भाग नव्हता, जडणघडणीचा भाग आहे. पण शेतीविषयी कायम प्रेम आणि उत्सुकता बाळगलेली असल्यामुळे अनेक गोष्टी माहिती आहेत, होत्या, वाचलेल्या होत्या, अजूनही वाचतो, जाणून घेतो आणि या निमित्ताने ते करायला मिळालं. म्हणजे ऍक्टर असण्याचं सगळ्यात मोठं पर्क हेच आहे की आपण जे नाही आहोत ते आयुष्य आपल्याला थोड्या काळापुरतं जगून बघता येतं. जसं मुळशी पॅटर्न आहे एक वेगळंच विश्व, काहीतरी धर्मवीर सारखा सिनेमा, तसं आता नवरदेव बीएससी अग्रीच्या निमित्ताने जाणकारांच्या हाताखाली शेतीतलं काम करायला मिळालं, फवारणी करायला मिळाली, पेरणी करायला मिळाली, इतर बैलगाडी चालवायला मिळाली, इतर अनेक गोष्टी, औत चालवायला मिळाला आणि अशा खूप गोष्टी. आणि शक्य तसं आधीपासून ते करायचा प्रयत्न करून मग फायनली शूट करत होतो आम्ही. पण आनंद आहे की ते स्क्रीनवर तरी चांगलं वाटतंय बघताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पॅशनेट लोकांबरोबर काम करणं याच्यासारखं दुसरं सुख नसतं, खरं आहे. आणि राम आणि विनोद म्हणजे आपण सगळेच नाटक करणारे, सिनेमा करणारे हे स्टोरी टेलर असतो, पण आपण कुठली तरी परकी गोष्ट सांगणं हे वेगळं असतं आणि आपण आपली गोष्ट सांगणं हे वेगळं असतं. आता हे दोघे विवाहित आहेत, उत्तम, तो भाग आला इथं. पण त्यांनी हे प्रश्न त्यांच्या भोवतालाच पाहिलेत, ते त्या मातीतनं आलेत, शेती करून आलेत, आता कला क्षेत्रात आहेत. पण त्यांच्याकडून शेतीविषयक सिनेमात नायकाची भूमिका करणं हे खूप समृद्ध करणारी गोष्ट आहे माझ्यासाठी.